वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्कर। दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमोऽस्तु ते। आदित्यस्य नमस्कारान् ये कुर्वन्ति दिने दिने जन्मान्तरसहस्रेषु दारिद्र्यन्नोपजायते। नमः सवित्रे जगदेकचक्षुषे स्थितिनाशहेतवे त्रयीमयाय त्रिगुणात्मधारिणे विरिञ्चि नारायण शङ्करात्मने। ध्येयः सदा सवितृमण्डलमध्यवर्ती नारायणः सरसिजासनसन्निविष्टः केयूरवान् मकरकुण्डलवान् किरीटी हारी हिरण्मयवपुर्धृतशङ्खचक्रः। नमस्कार. आपण आज एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. सूर्योपासना हा खरा तर तो विषय आहे. खरं म्हटलं ना तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये संपूर्ण वर्षभर कितीतरी सण, कितीतरी उत्सव, कितीतरी समारंभ साजरे केले जातात. पण हे नुसतेच उत्सव म्हणजे एकत्र येण्यासाठी नाही आहेत, तर त्याच्यामागे फार मोठा शास्त्रीय असा दृष्टिकोन आहे. ऋतुमानानुसार आहार कसा असावा, विहार कसा असावा, प्रत्येक सणासाठी एक वेगळा आहार सांगितला आहे, विहार सांगितला आहे, पोशाख सांगितला आहे. म्हणजे आपले जे ऋषी होते ना ते किती द्रष्टे होते. त्यांनी सगळ्याच, आणि ते खरं म्हटलं तर ते ऋषी म्हणजे नुसते ऋषी नव्हतेच, तर ते संशोधक आहेत, ते शास्त्रज्ञ आहेत. आणि म्हणून त्यांनी आपल्या जीवनशैली कशी असावी, माणसाची दिनचर्या कशी असावी, त्याच्यामध्ये आनंदही मिळावा आणि आरोग्यही सांभाळलं जावं असा त्यांचा आग्रह होता. आणि म्हणूनच या ऋषींचे, ह्या मुनींचे आपल्यावर खरं म्हटलं तर खूप उपकार आहेत. वर्षभर आपण कितीतरी सण साजरे करतो नाही का. अगदी गणपती उत्सव आहे, नवरात्र आहे, गोकुळाष्टमी आहे, रामनवमी आहे, महाशिवरात्र आहे, अगदी दत्त जयंती आहे. हे सगळं करत असताना त्या त्या देवताचं आपण स्मरण करतो, पूजन करतो, त्यांची आरती करतो, त्याचा प्रसाद घेतो. पण प्रसादसुद्धा प्रत्येकाचा वेगवेगळा असतो आणि त्याच्यामागे फार मोठा विचार आहे, फार मोठा दृष्टिकोन आहे असंही म्हणता येईल. आता हे सगळं लक्षात घेताना, हे सण उत्सव साजरे करत असताना, सगळेच सण आहेत, उत्सव आहेत, ते कुठल्या तरी एका देवतेशी जोडलेले आहेत. आणि सगळ्या देवता ह्या कशा आहेत, सगळ्या सगुण आहेत, साकार आहेत. म्हणजे त्यांची पूजा करताना सुद्धा ती प्रतिकात्मक भावाने पूजा केली जाते. अगदी आपल्याकडे बैलपोळा आहे किंवा अगदी नागपंचमी आहे, वटसावित्री आहे, म्हणजे आपल्याकडे झाडांची पूजा केली जाते, पशूंची पूजा केली जाते. सगळ्यांना महत्त्व दिलेलं आहे आपल्या संस्कृतीमध्ये. आणि ते देताना ही सगळी प्रतिकात्मक पूजा आहे. सगळ्या देवता आहे. म्हणजे बघा ना, कुठल्याही देवता म्हटलं ना, अगदी गणेश म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर लगेच आरती येते, म्हणजे कानामध्ये ऐकूच यायला लागते. गणेशाचं ते अगदी लंबोदर असं रूप, त्याचे शूर्प करणं, त्याची ते सोंड आणि त्याच्या मुखावरचा तो प्रसन्न भाव अगदी लगेचच आपल्याला आठवतं. गणपती उत्सव म्हटलं की आपल्या अंगात चैतन्य संचारतं, उत्साह येतो. बरं, विठुराया म्हटलं की आपल्याला पालखी आठवते, पंढरपूर आठवतं, त्याचे कटेवरी हात, विटेवरी उभा असं ते रूपही आठवायला लागतं. अगदी दत्त जयंती म्हटलं की लगेच ते आपल्याला मार्गशीर्ष महिना आठवतो. आणि 3 शिरेकर 6 शोभती हास्य मधुरतव वदनावरती अशा ओळी आपोआपच मनात येतात. म्हणजे प्रत्येक देव त्याचं प्रत्येक काहीतरी एक वैशिष्ट्य आहे. आणि असे हे देव आहेत, यांना जर का खरंच मनापासून त्यांची आराधना केली, त्यांची पूजा केली, त्यांची भक्ती केली अनन्य भावानी, बरं का, अव्यभिचारी भाव मात्र पाहिजे. नुसती करायची म्हणून, नुसते हात जोडले म्हणून असा देव पावत नसतो. पण त्याची खरंच भावानी पूजा केली, भक्तिभावानी पूजा केली तर असा देव आपल्याला पावतोसुद्धा, दर्शनसुद्धा देतो, त्याचा साक्षात्कारसुद्धा घडतो. असे कितीतरी भाग्यवंत आहेत. अनेक भाग्यवंत संत होऊन गेलेत की त्यांच्या रोजच्याच व्यवसायाला त्यांनी
त्या आराधनेचं पूजेचं रूप दिलं. म्हणजे गोरा कुंभारांनी मडकी थापता थापता त्याला त्याच्यामध्ये पांडुरंग दिसत होता. असा पांडुरंग त्याच्या मदतीला सुद्धा आला आहे. अहो, जनाबाईला तर दळू कांडू लागलेला आहे. तिची धुणी धुतलेली आहेत त्याने घाटावर जाऊन. म्हणजे असा आणि कबीराचे तर आमच्या शेले विणलेले आहेत. कबीराचे विणतो शेले, कौसल्येचा राम असंही म्हटलेलं आहे. म्हणजे अशा भाग्यवंत संतांना त्याचं दर्शनसुद्धा घडतं अनन्य भावाने पूजा केली तर. पण मग आम्ही काय करायचं? आमची भक्ती तेवढ्या उच्च पातळीची नाही आहे. मग आम्हाला कधीच देव भेटणार नाही का? आम्हाला कधीच त्याचा साक्षात्कार, त्याचं दर्शन घडणार नाही का? घडेल ना. आणि घडेल कशाला? घडतंय, रोज घडतंय आपल्याला त्या परमेश्वराचं, त्या देवाचं साक्षात दर्शन आम्हाला रोज घडतंय. पण तो देव कुठला आहे आम्हाला तो कळतच नाही आहे. तो आहे सूर्यदेव. रोज भेटायला येतो तो. आणि कसा येतो? तुम्ही एक वेळ झोपेत असाल, पण तो रोज ताजा आहे, तो रोज टवटवीत आहे, तो रोज नवा कोरा करकरीत आहे. उत्फुल्ल अशा प्रकाशाने सगळं आसमंत अगदी दिपवून टाकणारा असा हा प्रकाशमान सूर्य आम्हाला रोज भेटायला येतो. पण आम्हाला कुठे आहे त्याची किंमत? कितीतरी करंटे लोक अगदी दारं खिडक्या बंद करून, पडदे ओढून, पांघरुणात लपेटून स्वतःला अगदी बंद करून घेतात. आणि एवढा तो भरभरून देणारा, इतकं वैभव, इतकं ज्ञान, इतकं प्रकाश, इतकी ऊर्जा देणारा तो देव, सूर्यदेव, त्याच्याकडे बघायलासुद्धा कुणाला वेळ नाही आहे. खरं म्हटलं ना तर आम्हीच दुर्दैव आहोत, आम्हीच अभागी आहोत. आमची झोळीच मुळी फाटकी आहे. तो एवढा भरभरून देतो आहे, पण आम्हाला तेवढंही घेता येत नसावं. किती दुर्दैव आहोत खरंच आपण. असं म्हटलेलं आहे. आणि खरंच आहे, रोज भेटतो, रोज इतका तो काही कशाचीही अपेक्षा न करता रोज आम्हाला इतक्या भरभरून ऊर्जा देत असतो, तरीसुद्धा आम्हाला त्याची किंमत नाही आहे. का बरं? कारण अतिपरिचय झाला ना. अतिपरिचयात अवज्ञा असं म्हटलेलं आहे. अतिपरिचय खोटा, मान राहात नाही, प्रकट दिसत भानू, तो जगी तुच्छ साही. इतका तो भानू प्रगट दिसतोय, रोज येतोय, तुमच्या दारापाशी येतोय, पण तुम्हीच जर का दार उघडलं नाही तर तो तसाच परत जातो. त्याचं सगळं वैभव घेऊन तो तसाच परत जातो. खरं म्हटलं ना तर त्याच्याकडे चैतन्याचा झरा आहे. हवं संपतच नाही आहे, इतकं चैतन्य आहे. आणि मग आता या चैतन्याचा देव, हा ऊर्जेचा देव आहे, हा उत्साहाचा देव आहे, याची उपासना कशी करायची तेच आज आपण बघणार आहोत. ही उपासना, हे व्रत घ्यायचं आहे बरं का. सूर्याच्या उपासनेचं सुद्धा एक व्रत घ्यायचं आहे. आणि गंमत अशी आहे की बाकीच्या व्रताचं आपण उद्यापन करतो, त्याचं पारणं करतो. ह्या व्रताचं उद्यापनच करायचं नाही. हे कायम आयुष्यभर हे व्रत सांभाळायचे. फार काही करावं लागत नाही, फार काही त्याच्यासाठी सामग्रीही लागत नाही. फक्त तुमची एक जागरूकता पाहिजे, तुमच्यामध्ये सजगता पाहिजे. त्याचं दर्शन घेऊन तो इतका भरभरून देत असताना त्याच्याकडनं काहीतरी आपल्याला मिळवायचं आहे, काहीतरी आपल्याला प्राप्त करून घ्यायचं आहे, काहीतरी आपल्यामध्ये परिवर्तन घडवायचं आहे. पण त्याच्याकडे तेजाचा साठा आहे. तो साक्षात तेजोनिधी आहे. तो तुम्हाला देतो आहे. तुम्ही त्याच्यातला एक कण जरी घेतलात ना तरीसुद्धा आपल्या आयुष्याचं सार्थक होणार आहे. मग बघायचं ही सूर्याची उपासना कशी करायची. बघा, आता आहे मकर संक्रांत. पौष महिन्यातली मकर संक्रांत हाच मुळी सूर्याचा समारंभ आहे, हा उत्सव आहे, हा सूर्यदेवाचा उत्सव साजरा करायचा आहे. म्हणजे बघा, मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हे व्रताचं तर निश्चितच पालन करायचं आहे. रथसप्तमी म्हटलं नाही का मी, सप्तमी. आणि या सूर्याच्या उपासनेमध्ये 7 या संख्येला फार मोठं महत्त्व आहे. आणि म्हणून सप्तमीला त्याची विशेषताने पूजा करायची आहे. बघा ना, त्याचा घोडा आहे ना, म्हणजे त्याचा रथ आहे ना, त्याला 7 घोडे आहेत. विषम संख्या आहे नाही का. आपल्याला साधारणपणे बॅलन्स आवडतो, सगळीकडे समसमान. पण ह्याचे घोडे कसे तर विषम संख्यामध्ये आहेत. याचा सारथी कोण आहे तर तो अरुण आहे. आणि अरुण कसा आहे, त्याला पाय नाही आहेत, तो पांगळा आहे.
बघा, विषम संख्येतले घोडे आहेत, सारथी आहे तो पांगळा आहे, प्रतिकूल परिस्थिती आहे म्हणजे सगळी उलट परिस्थिती आहे, पण तरीसुद्धा हा सूर्य रडत नाही आहे, थकत नाही आहे, रडगाणं गात नाही आहे. तो रोज, अगदी दररोज एवढं आकाश ओलांडून संपूर्ण आभाळ पार करून पलीकडे जातो. इतकं म्हणजे याच्यावरनं आपल्याला शिकायचं काय आहे, तर प्रतिकूल परिस्थिती असली तरी आपल्या कर्तव्य कर्मामध्ये किंचितही कसूरसुद्धा होऊ द्यायची नाही आहे, असं हा सूर्य आपल्याला संदेश देतो आहे. आपण अनेक गोष्टींवर आज विचार करणार आहोत, मनन करणार आहोत. त्याच्यातली ही एक गोष्ट आपण निश्चितच लक्षात ठेवायला पाहिजे. कितीही प्रतिकूल परिस्थिती असू दे, कर्तव्यामध्ये किंचितही कसूर नाही. आम्ही तर कसूर करायला, चूक करायला अगदी टपलेलो असतो आणि आम्ही कारणंही पुष्कळ देतो की असं असं झालं म्हणून मला काम करता आलं नाही. पण सूर्य काही देतो का हो कारणं? सूर्य रजा तरी घेतो का? कधीतरी एक दिवस तरी त्यांनी सुट्टी घेतली आहे का? आणि त्यांनी सुट्टी घेतली तर आपलं काय होईल? तो एकही सुट्टी घेत नाही किंवा आपल्या बदली कामगार पाठवत नाही. म्हणजे तो कसा कमाल आहे ना, त्याच्या बदली कोणी येत नाही. तोच आणि किती वर्ष, 1 2 4 10 100 नाही, अब्जावधी वर्ष हे त्याचं काम चालूच आहे. आणि त्याच्या ह्या सूर्याच्या स्तुतीचं, त्याचं महात्म्य, त्याच्या कामाचं महात्म्य वर्णन करताना एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे, जयाच्या रथा एकची चक्र पाही, नसे भूमी आकाश आधार काही, असे सारथी पांगुळा जो रथासी, नमस्कार त्या सूर्यनारायणासी. त्याचं वर्णन करताना त्या सूर्यनारायणाला बघा, त्याला रथाला चाक आहे, एकच चाक आहे, घोडे विषम आहेत, सारथी पांगळा आहे, पण तरीसुद्धा तो खचून जात नाही. तो त्याचं आणि केवढं कार्य आहे, अनमोल असं कार्य आहे, त्याची किंमतच करता येणार नाही. असा हा सूर्य एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा आपलं कर्तव्य कर्म अत्यंत निष्ठेने आचरतोय. कसा आहे तो? तो आहे श्रेष्ठ असा कर्मयोगी. गीतेमध्ये कर्मयोगाच्या व्याख्या सांगितल्यात किंवा कर्मयोग कशाला म्हणतात याच्या 4 कसोट्याही सांगितल्यात. कोणत्या आहेत त्या 4 कसोट्या? बघा, कर्म तर करायचं, पण त्याच्यामधलं आसक्ती सोडून द्यायची. पहिलं आहे ते कर्म करताना त्याच्यातली आसक्ती, त्याच्यातलं ममत्व, मी केलं, माझेपणा, मीपणा सोडून द्यायचं आहे. दुसरी गोष्ट, ते कर्म ईश्वराला अर्पण करायचे, विसरूनच जायचे. कर्म करायचं आणि विसरून जायचे, ईश्वराला अर्पण करायचे. तिसरी गोष्ट आहे की कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा करायची नाही. याच्या बदल्यात मला काय मिळेल अशी अपेक्षा बिलकुल करायची नाही. आणि चौथी गोष्ट म्हणजे तरीही ते कर्म अत्यंत उत्तम, अत्यंत निष्ठेने, अत्यंत परफेक्ट करायचे, परिपूर्ण कर्म करायचे. मग या 4ही कसोट्यावर सूर्य कसा काय उतरतो बघूया ना. बघा हां, आता पहिलं आहे की त्याच्यातली आसक्ती सोडून द्यायची, मीपणा काढून टाकायचे. आहे का सूर्याकडे मीपणा? म्हणतो का तो कधी, मी बघा तुम्हाला केवढा प्रकाश देतो, केवढी ऊर्जा, केवढं चैतन्य पुरवतो, असं एकदा तरी म्हणतो आहे का? बरं, म्हणणं तर जाऊ दे, तो तर काही म्हणतच नाही आहे. पण समजा आपल्याला अगदी त्या सूर्याचं महात्म्य कळलं आणि समजा, असं शक्य नाही होणार, पण तरी समजा आपण त्याला थँक्यू म्हणायला गेलो, त्याच्याकडे जाऊच शकणार नाही खरं तर, पण आपण कल्पना करूया की आपण हे त्याला धन्यवाद देऊया, की त्या सूर्याला सांगूया की सूर्या, किती तू कमाल आहेस रे, तू आमच्या सगळ्या जीवनातला अंधार नाहीसा केलास, आम्हाला प्रकाश, ऊर्जा पुरवलीस, त्याबद्दल तुला धन्यवाद बरं का. हा अंधार नाहीसा करणारा तू तमारी आहेस. तमाचा अरी म्हणजे अंधाराचा शत्रू असणारा असा तू तमारी आहेस, तुला आम्ही वंदन करतो. तर सूर्य काय म्हणेल? सूर्य म्हणेल, अहो काय सांगताय, मी काय दूर करतो म्हणालास, मला तर हा शब्दच माहिती नाही आहे, तम हा शब्दच मला माहिती नाही. कोण आहे तो तम? तो माझा शत्रू आहे हेही मला माहीत नाही. बघू बरं कसा दिसतो तो तम, आणून दाखवा बरं तो अंधार मला थोडासा. आणि खरंच आपण एक चिमूटभर अंधार घेऊन त्याच्याकडे गेलो तर अंधार तरी टिकेल का? अंधार हा सूर्यासमोर टिकूच शकत नाही. आणि म्हणून सूर्याला अभिमान तर जाऊ दे, अहंकारही जाऊ दे, त्याला जाणीवसुद्धा नाही की आपण केवढं मोठं कार्य करतो हे त्याला माहिती नाही आहे, कारण त्यांनी कधी अंधारच पाहिला नाही आहे.
इतका परिपूर्ण आहे. बरं, सगळी कर्म तो ईश्वराला अर्पण करतो आहे. त्या परब्रह्माच्या भीतीने हे सगळी कामं करतो आहे. त्याचा वचक आहे, त्याचा दरार आहे आणि म्हणून त्याच्या नियमानुसार सूर्याचं हे काम अखंड अविरतपणे चालू आहे. हे पण नक्की आहे. बघा, पहिलं आहे अहंकार नाही, आसक्ती नाही, का ईश्वराला अर्पण करायचे. तिसरं म्हणजे मोबदला नाही. त्याच्या बदली तो काही मागतो का हो, पगार वाढ वगैरे, काहीतरी मला ह्याच्या बदली तुम्ही द्या, असंही तो म्हणत नाही. आणि तरीसुद्धा चौथी कसोटी की तरीसुद्धा ते काम परिपूर्ण करायचं. केवढं करतं आहे म्हणजे आपल्या अपेक्षेच्याही पलीकडे अनेक पटीने तो हे भरभरून सगळ्यांना हा प्रकाश देण्याचं, त्याचं प्रकाशदानाचं हे कार्य सतत चालू आहे, अखंड चालू आहे, अविरत चालू आहे. मग आता ह्या सूर्याला निदान कृतज्ञता म्हणून तरी नमस्कार करायला पाहिजे, नाही का? बाकी तर जाऊ दे, आपण तर त्याला काहीच देऊ शकणार नाही, कारण आपल्याकडे तसं काहीच नाही आहे. पण एक गोष्ट आहे, आपण उपासना करू शकतो. त्याच्याकडे त्याचं तेज त्यालाच उपासनेने मागू शकतो. कशी करायची उपासना? दररोज सूर्योदय होण्यापूर्वी आधी उठायचं. खरं म्हटलं तर ब्राह्ममुहूर्ताला उठायचं, शुचिर्भूत व्हायचं आणि तो उगवण्यापूर्वी एक 10 मिनटं, आपल्याला साधारण त्याचे सूर्योदयाच्या वेळा माहिती असतात, सूर्योदय होण्यापूर्वी एक 5-7 मिनटं तरी त्याच्याकडे अनिमिष नजरेने बघायचे. दृष्टी कशी आहे, पापणीसुद्धा लवायला नाही पाहिजे आणि तो प्रकाश त्यातल्या त्यात आपल्याला सहन होऊ शकतो. कारण तेव्हा तो सूर्य कसा असतो, केशरी असतो, अगदी जस्ट नुसता उगवतोय अशा सूर्याला त्याला आपण नजरेत साठवायचे उगवण्यापूर्वीपासून. आणि तो उगवल्यानंतर त्याचा असा तो तांबडी रेष दिसते, मग हळूहळू तो वर येतो आणि मग पूर्ण गोळा होतो. तेव्हासुद्धा त्या उगवल्यानंतर पुन्हा 5 मिनटं त्याच्याकडे तसंच बघायचे. हे बघत असताना आपल्या नजरेतली, आपल्या दृष्टीतली सगळी दूषित द्रव्य आहेत ती निघून जातात. डोळ्यातनं किंचित पाणी येतं. त्या डोळ्यासमोर क्वचित अशा फुलबाजीसारख्या शलाका दिसायला लागतात किंवा स्फुल्लिंग दिसायला लागतात. अशी ऊर्ध्वगामी एक तेजोशलाकासुद्धा दिसते. आता ही अशी उपासना दररोज करायची. तो दररोज उगवतो, तर मग आपल्याला उपासना दररोज आपल्या घरात बसूनच ज्या दिशेला सूर्य असेल अशा पूर्वेकडे तोंड करून बसा. बाल्कनी असेल, गच्ची असेल, टेरेस असेल, नाही तर खाली अंगणात जा किंवा कुठेतरी जिथनं सूर्याचं दर्शन होईल अशा ठिकाणी जाऊन रोज त्याचं दर्शन अशा प्रकारेने घेतलं ना तर तो भरभरून देतो हो. एक तर तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करतो. मनोकामना म्हणजे असल्या नाही बरं का, भौतिक नाही, पण तुमच्या ज्या आध्यात्मिक उन्नतीच्या दृष्टीने कामना असतील तर त्या पूर्ण करतो. आणि त्याच्यासाठी तो आपली मेधा तेजस्वी करतो. आपल्या बुद्धीमध्ये खरोखर प्रकाश पाडतो आणि ही बुद्धीची मेधा होते. म्हणजे वरच्या स्तरावर केवळ सूर्याच्या दर्शनाने एवढंसुद्धा घडू शकतो. तिसरी गोष्ट म्हणजे त्या सूर्याच्या दर्शनाने वाणीला एक प्रकारचं माधुर्य येतो. जणू काही एखाद्या मुरलीचा रवा असावा, एखाद्या अत्यंत मंजुळ स्वरामध्ये बासरी वाजावी अशी आपली वाणी होऊ शकते केवळ ह्या सूर्यदर्शनामुळे. केवळ दर्शन, अजून उपासना तर पुष्कळच करायची आहे, पण एवढं तर नक्कीच प्रत्येकजण करू शकतो. असं म्हटलेलं आहे आपल्याकडे की आरोग्यम भास्करात इच्छेत. वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या वेगवेगळ्या देवांकडे आपण मागतो. आरोग्य पाहिजे असेल तर कुणाकडनं मागायचे? भास्कराकडनं. नावातच आहे हो. भा म्हणजे तेज आणि हा तेज हे ज्याचे कर आहेत, म्हणजे ज्याचे किरण हे अत्यंत तेजस्वी आहेत किंवा अशा तेजस्वी किरणांनी जो युक्त आहे तो भास्कर किंवा भास्वर. काय सुंदर शब्द आहेत हो. भास्कर आणि भास्वर. वर म्हणजे श्रेष्ठ. तेजामधला सगळ्यात श्रेष्ठ कोण आहे तो हाच आहे. त्यामुळे तो भास्कर पण आहे, भास्वर पण आहे. मग ह्याच्याकडनं आणखीन आम्हाला प्राप्त करायचे. दर्शन तर आम्ही घेऊच, पण आणखीन आम्हाला त्याची ऊर्जा पाहिजे, त्याचं तेज पाहिजे असेल तर अत्यंत सोपा, सुंदर, सर्वांग सुंदर असा उपाय आहे तो म्हणजे सूर्यनमस्कार. रोज कमीत कमी 12 सूर्यनमस्कार घालायचे. जास्तीत जास्त 108 किंवा 1000 घालणारे सुद्धा असतील,
पण निदान आपल्या व्यस्त दिनक्रमामध्ये 12 सूर्यनमस्कार घालणं तितकंसं काही कठीण नाही आहे. तेवढे तर निश्चित घालायचे. आणि ते कसे घालायचे? तर ते समंत्रक घालायचे. समंत्रक म्हणजे मंत्रासहित घालायचे, कारण मंत्राचं सामर्थ्य मोठंच आहे. प्रत्येक नमस्कार घालताना आधी एक नमस्कार त्याला साधा करायचा आहे, मंत्र उच्चारायचा आहे. ओम श्री पूषणे नमः, भास्कराय नमः असं म्हणून नमस्कार घातले 12 नमस्कार, तर त्याचा फार विलक्षण कमी श्रमामध्ये कमी वेळेमध्ये अत्यंत मोठा लाभ होऊ शकतो. असं म्हटलेलं आहे समर्थांनी, सकळ दोषांचा परिहार करिता सूर्यास नमस्कार, स्फूर्ती वाढे निरंतर सूर्यदर्शन घेता. सगळ्या दोषांचा परिहार होतो आणि स्फूर्ती वाढते, चैतन्य वाढतं. बाकीच्या व्यायामाने एखाद्या वेळेस तुम्हाला थकवा येईल, पण सूर्यनमस्काराने एक वेगळाच उत्साह, वेगळाच जोम अंगामध्ये संचारला जातो. आणि ह्या मकर संक्रमण ते रथसप्तमी या काळामध्ये तर अनेक व्यायाम मंडळ म्हणा किंवा अशा काही जिथे मंदिरं आहेत हनुमंताची, तिथे या सूर्यनमस्काराच्या स्पर्धा घेतल्या जातात. आणि या स्पर्धा आहेत आणि त्याच्यामध्ये त्या स्पर्धा कशासाठी असतात? आपल्याला एक शिस्त लागावी, आपल्या जीवनाला एक अनुशासन यावं म्हणून या स्पर्धा तर घेतल्याच जातात. आता हे सगळं करत असताना आणखीन एक उपासनेचं आणखीन एक फार मोठं आहे की सूर्याला अर्घ्य द्यायचं. अर्घ्य कसं द्यायचं? तर नदीमध्ये म्हणा किंवा आपल्या घरामध्ये म्हणा, पाणी घ्यायचं, शुद्ध जल हातामध्ये घ्यायचं आणि वरतून आपल्या मस्तकाच्या वरती ती ओंझळ धरायची आणि त्या मस्तकावरनं म्हणजे वरतून ते पाणी सोडायचं आणि त्या पाण्याच्या पडद्यामधनं त्या सूर्याचं जर का दर्शन घेतलं, या पाण्याच्या पडद्यामधनं सूर्याचं जर का दर्शन घेतलं तर आपल्या दृष्टीला एक प्रकारचं तेज प्राप्त होतंच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या सूर्याच्या दाहकतेचा आपल्याला कधीही त्रास होत नाही. त्यामुळे आणि आणखी कितीतरी गोष्टीत खरं म्हटलं ना, सांगू तेवढ्या कमीच आहेत. त्याच्यातनं नेत्ररोग बरे होतात, चर्मरोग बरे होतात, आयुष्य वाढतं, आरोग्य वाढतं. आणि ह्याच्याही पलीकडे जाऊन सांगू का तुम्हाला, वशित्व आणि ईशित्व येतं माणसाला. या 2 सिद्धी प्राप्त होतात. ईशित्व म्हणजे निसर्गावर सुद्धा आपलं नियंत्रण येऊ शकतं आणि वशित्व म्हणजे व्यक्तीवर सुद्धा नियंत्रण करता येतं. हे वशित्व आणि ईशित्व या 2 सिद्धी या सूर्याच्या उपासनेतनं साधता येतात. बघा किती कमाल आहे. आता ह्याच्याही पलीकडे बरं का, सूर्य अहो काय, त्याच्याकडे खजिना आहे, त्याच्याकडे वैभवाचं नुसतं भांडार आहे. तुम्ही नुसतं मागा त्याला, तो भरभरून देतो. मग आता आणखीन एक मंत्र आहे बरं का, चाक्षुष्मती विद्या आहे. जी अर्जुनाला प्राप्त झालेली होती. अर्जुनाला सुद्धा ही चाक्षुष्मती विद्या प्राप्त होती. ही चाक्षुष्मती विद्या किंवा चाक्षुष्मती मंत्र काय आहे? आधी ब्राह्ममुहूर्तावर उठायचं, शुचिर्भूत व्हायचं, स्नान संध्या वगैरे आटपून संकल्प करायचा आहे. हा संकल्प अर्थात तो शास्त्रानुसार गुरुजींना विचारून किंवा कुठल्या जाणकार व्यक्तीला विचारून तो संकल्प करता येतो. आणि त्यावेळेला करायचं काय आहे, तर काशाच्या थाळीमध्ये किंवा पसरट अशा भांड्यामध्ये, काशाच्या म्हणा किंवा मग चांदीचं असेल किंवा तांब्याचं असेल, त्या थाळीमध्ये पुन्हा शुद्ध जल घ्यायचं. ती थाळी अशा ठिकाणी ठेवायची की ज्याच्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडेल. मोकळ्या हवेमध्ये, शक्यतो मोकळ्या हवेमध्ये, पण आपल्या घरात जिथे सूर्याचं दर्शन उत्तम रीतीने घडेल अशा ठिकाणी ती काशाची थाळी ठेवायची. त्याच्यामध्ये प्रतिबिंब पडले पाहिजे. त्या साधकांनी पूर्वाभिमुख बसायचे, पूर्वेला तोंड करून बसायचे आणि तो चाक्षुष्मती मंत्र पंचांगामध्ये असतो. तो मंत्र त्याच्यामध्ये अर्थ आणि अनुसंधानासहित त्या मंत्राचे 10 म्हणा, 28 म्हणा, 108 म्हणा असे पाठ करायचेत. आणि हे सगळं करून झालं, आपण संकल्प करायचा, थोड्यापासून सुरू करायचा आणि मोठ्यापर्यंत संकल्प न्यायचा आहे. हे सगळं करत असताना करून झाल्यावर त्या थाळीतलं जे पाणी आहे त्याचा शिडकावा आपल्या मुखावर किंवा डोळ्यावर करायचा आहे. याच्यातनं आणखीनच वेगळा लाभ होणारे दूरदृष्टी प्राप्त होते.
दूरदृष्टी, आपण दूरदर्शन तेवढंच नाही आहे, पण दूरदर्शन ही सिद्धी प्राप्त होते. म्हणजे देशातल्या किंवा देशांतरातल्या गोष्टी जागच्या जागी बसून समजतात. हां, ही एक गोष्ट आहे. किंवा बाहेर कुठे घडलेल्या लांब घडलेल्या घटना म्हणा, प्रसंग म्हणा, किंवा कुठे गुप्तधन आहे या नजरेला, या दृष्टीला आपोआप कळतं. किंवा आपली एखादी वस्तू हरवलेली असली ना, तर तीसुद्धा कुठे आहे, कुठल्या दिशेला आहे, कुठल्या ठिकाणी आहे, हे सुद्धा समजण्याचं सामर्थ्य दृष्टीमध्ये येतं. किती लाभ आहेत ना, किती द्यायला बसलेला आहे तो सूर्यनारायण, पण आम्हाला माहितीच नाही आहे. आम्हाला कशाचं ज्ञानच नाही आहे, आणि ज्ञान झालं तरी ते करण्याची इच्छा नाही आहे. अशी ही चाक्षुष्मती मंत्र म्हटला, चाक्षुष्मती विद्या जर का प्राप्त झाली तर ही बिकम्स कमांडर. तो साधक आहे तो कमांडर होतो, म्हणजे त्याचं सगळ्यावरच स्वामित्व येतं. ती लीडरशिप, ते नेतृत्व गुण त्याच्यामध्ये येतात. आणि अजून एक त्याच्या पलीकडची एक गोष्ट बोलूया. हे सूर्याचं तेज आहे ना, ते आपल्या दृष्टीमध्ये साठवता पण येतं आणि परावर्तित पण करता येतं. बघा केवढा लाभ आहे. आणि काही याच्याबद्दल फी काही नाही आहे, विनामूल्य आहे. तुमच्या घरच्या कुठे जायलाही नको, कुठे तो कोर्स करण्यासाठी कुठे जा आणि कुठे या आणि फी भरा, डोनेशन द्या, असलं काही नाही आहे. विनामूल्य भरभरून द्यायला हा सूर्यनारायण, हा गभस्ती बसलेला आहे. आणि त्याचं कार्य चालूच आहे. तो बसला आहे म्हणजे तो निवांत बसला असंही नाही. त्याचं कार्य करता करता तो साधकांना इतकं भरभरून देतो. त्यामुळे या सूर्याची साधनाच करायची. बघूया या सूर्याची कितीतरी गोष्टी आज आपण बोलणार आहोत बरं का, या सूर्यनारायणाबद्दल. 7 संख्येचं तर आपण महत्त्व पाहिलंच. 7 घोडे आहेत त्याच्या रथाला, किंवा रथसप्तमीचं महत्त्व आहे. आणखीन एक गोष्ट अशी आहे की, आणि रविवार हा सूर्याचा वार आहे. रविवार आणि सप्तमी ह्या 2 गोष्टी ज्या दिवशी एकत्र येतील तो दिवस विशेष समजावा. त्या दिवशी त्याची विशेष उपासना, विशेष आराधना, विशेष पूजा करावी. आणि ह्या दिवसाला म्हटलेलं आहे भानुसप्तमी. बघा तुम्ही कॅलेंडरमध्ये रविवार आणि सप्तमी असा जेव्हा जेव्हा योग येतो तेव्हा ही भानुसप्तमी असते. आणि भानू हे पण सूर्याचंच नाव आहे, आणि सप्तमी हा त्याच्या आवडीचा दिवस आहे. आत्ताच नुकतीच 9 जानेवारीला ही भानुसप्तमी होती. रविवार होता, सप्तमी पण होती. त्यामुळे या सगळ्या गोष्टी सगळ्या साधून यायला पाहिजेत. आणि हा सूर्यनमस्काराचा व्यायाम आपण सर्वांग सुंदर व्यायाम करायला पाहिजे. सूर्याची आराधना म्हणजे हे चाक्षुष्मती मंत्र सांगितला, किंवा सूर्याकडे अनिमिष नजरेने बघणं, हे सुद्धा करायचे. तो प्रत्येक मंत्र, प्रत्येक नमस्कार घालताना एक त्याचं वेगळं नाव घ्यायचं. 13 नावं सांगितलेले, म्हणजे 12 सूर्यनमस्कार, आणि शेवटी आहे श्री सविता सूर्यनारायणाय नमः. पण सविता कशाला म्हणतात हो? नावं तर खूप आहेत, आम्हाला माहिती आहेत, नावंही माहिती आहेत की त्याचं भानू आहे, भास्कर आहे, पूषण असं नाव आहे, अशी नावं आम्हाला माहिती आहेत. पण त्या नावांचा वेगळा अर्थ नाही माहिती. सविता केव्हा म्हणतात, या सूर्यनारायणाला सविता केव्हा म्हणतात, तर जेव्हा तो नुकताच उगवणाऱ्या सूर्याला सविता म्हणतात. आता सवितामध्ये धातू आहे, सुधातू आहे. किंवा याच्या मागे जर का उपसर्ग लागला तर तुम्हाला जास्त नीट समजेल. तो कोण आहे? तो प्रसविता आहे, प्रसवणारा आहे. काय प्रसवणारा आहे? तेज, ऊर्जा, सामर्थ्य, चैतन्य प्रसवणारा, म्हणून तो प्रसविता आहे. प्र गेलं असलं तरी सविता या वाटेल त्या सूर्याला नाही म्हणायचं, उगवत्या सूर्याला सविता म्हटलेलं आहे. भास्करचा अर्थ पाहिला, अत्यंत तेजस्वी आहे. असा शब्द एक आहे सहस्ररश्मी. रश्मी म्हणजे किरण. मोजता येतात का त्याचे किरण? नाही. सहस्ररश्मी, हजारो हात आहेत त्याचे, हजारो किरण आहेत, म्हणून तो सहस्ररश्मी आहे. त्यालाच म्हटलेलं आहे अंशुमान. अंशु म्हणजे पण किरण, आणि हा अंशु म्हणजे किरणांनी जो युक्त आहे तो अंशुमान आहे. असा हा सूर्य आहे. बरं, त्यालाच तपन म्हटलेलं आहे. तपन हा सूर्य उगवता नाही किंवा मावळतासुद्धा नाही आहे. तो कुठला सूर्य? तर तो 12चा माध्यान्नीचा सूर्य आहे, त्याला तपन असा हा तपन आहे.
किंवाच त्याला 12च्या किंवा माध्यान्नीच्या सूर्याला मार्तंड असं म्हणतात. हा मार्तंड कसा असतो? प्रकाश तर खूपच देतो, पण दाहक असतो, जाळणारा असतो, पोळणारा असतो. आणि म्हणून जेव्हा दाहक सूर्याचा उल्लेख करायचा असतो तेव्हा मार्तंड असं त्याला म्हटलेलं आहे. मावळत्या सूर्याला दिनकर म्हणतात. संपूर्ण दिवस ओलांडून गेल्यानंतर संपता संपता जो सूर्य दिसतो त्याला मावळत्या दिनकरा असं म्हटलेलं आहे. अशी कितीतरी नावं आहेत बरं का. आणि प्रत्येक नावाला एक शेड आहे, प्रत्येक नावाला एक छटा आहे. दिवाकर वेगळा, प्रभाकर वेगळा. एक नाव असंही आहे वासरमणी. वासरमणीसुद्धा तो आहे. वासर म्हणजे दिवस, वार, आणि त्याचं जे रत्न ते वासरमणी आहे. गभस्ती म्हटलेलं आहे. गभस्ती म्हणजे विश्वाचा नेत्र आहे. ह्यालाच आदिदेव म्हटलेलं आहे. आदिदेव म्हणजे सगळ्यात सुरुवातीचा देव कोण आहे? आदिदेव. आपण पहिल्या प्रार्थनेत सुद्धा म्हटलं की आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्कर दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमोस्तुते. आणि सगळ्यात त्याचं फार गोड नाव कुठलं आहे, फार सुंदर नाव कुठलं आहे, आपल्याला जवळचं नाव कुठलं आहे, तर तो आहे मित्र. तो आपल्या सगळ्यांचा मित्र आहे. त्या मित्राला जसं आपण आपल्या मैत्रिणींशी गप्पा मारतो तसं ह्याच्याशी सुद्धा मनातलं बोलायला काय हरकत आहे. हा आपला सखा आहे, हा आपला सोबती आहे, आणि हा आपल्या सगळ्या इच्छासुद्धा पूर्ण करणारा असा अगदी जिवलग सखा आहे. म्हणून त्याच्याशी रोज बोलायचं, 4 वाक्य का होईना रोज बोलायची, आणि त्यालाच विनवणी करायची, त्यालाच प्रार्थना करायची की तुझ्या तेजातला एखादा लहानसा अंश तरी मला दे. सूर्यनारायणा, तुझ्याकडे एवढ्या तेजाचा साठा आहे, त्याच्यातला अल्पसा अंश तरी मला दे. किंवा आपल्या घरात म्हणा, किंवा कुणी गर्भारशी स्त्री असेल तर तिलासुद्धा, गर्भवती स्त्रीलासुद्धा रोज हे म्हणायला सांगायचं की तुझ्या तेजाचा अंश माझ्या बाळामध्ये येऊ देत. अशीसुद्धा त्याला विनवणी केली तर तो ऐकतो, कारण तो आपला मित्र आहे. तो बरोबर सगळ्यांना सगळं देत असतो. अजून एक त्याचं नाव आहे पूषण. पुष्टी देणारा तो पूषण आहे. हा पुष्टी कुणाकुणाला देतो? फक्त माणसांनाच नाही, सगळे पशु पक्षी किडा मुंगी सगळ्यांना पुष्टी देणारा असा तो आहे. आणि म्हणून त्याचं वर्णन करताना असंही म्हटलेलं आहे. तो कसा आहे? फळे चंदने आणि पुष्पे करोनी पूजावे तया एकनिष्ठा धरोनी मनी इच्छिले पाविजे त्या सुखासी नमस्कार त्या सूर्यनारायणासी. तो सगळ्या अन्न देणारा आहे, सगळं पुरवणारा आहे, सगळी ऊर्जा देणारा सगळा तोच आहे. आणि म्हणून त्याला नमस्कार वारंवार करायचा आहे. किती नावं पाहिली आपण. सूर्याचं उपासना कशी करायची, आराधना कशी करायची, नमस्कार कसे घालायचे हेही पाहिलं. या सगळ्यानंतर आता आपण विषय बोलणार आहोत तो मकर संक्रमणाचा. कारण आत्ता हा पौष महिना चालू आहे. पौष महिना निषिद्ध मानला जातो, किंवा ह्या महिन्यामध्ये शुभकार्य फारशी करत नाहीत असं म्हणतात. पण हा महत्त्वाचा सण आहे. संक्रांत हा सण आपला महत्त्वाचा आहे. आणि तो काय सांगतो? मकर संक्रमण म्हणजे काय आहे? तर हे स्थित्यंतराचा महिना आहे. संक्रमण क्रमधातू आहे, म्हणजे ओलांडून जाणं. स्थित्यंतर घडत असतात ना, माणसाच्याही आयुष्यात घडतात, निसर्गातही स्थित्यंतर घडत असतात. तसा हा सूर्य ह्या महिन्यामध्ये 14 जानेवारीला मकर राशीमध्ये प्रवेश करतो. खरं म्हटलं ना तर आपण सगळे जाणतो, आपल्याला सगळ्यांना शास्त्रीय दृष्टिकोन माहिती आहे. सूर्य कुठे जातही नाही आणि कुठे येतही नाही. कुठे प्रवेश करतो? हो, तो मकर राशीमध्ये. पण ही म्हणायची पद्धत आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सूर्य काही फिरत वगैरे नाही आहे, पृथ्वीच फिरते त्याच्याभोवती. पण पृथ्वी तरी कशी फिरते? तर ती कललेली आहे. किती कललेली आहे? 23.5 अंश तिचा कल आहे. आणि म्हणून तिचा संपूर्ण जसा तो आसाभोवती ती स्वतः फिरते आणि सूर्याभोवती फिरते. आता कधीकधी काय होतं, त्या सूर्याचे लंबरूप किरण त्या पृथ्वीवर पडतात आणि कधीकधी तिरपे किरण पडतात. जेव्हा सूर्याचे किरण तिरपे पृथ्वीवर पडतात तेव्हा तिथे थंडी असते, तेव्हा तिथे शैत्य असतं, तेव्हा तिथे हिवाळा असतो. आणि जेव्हा लंबरूप पडतात किरण
तेव्हा तिथे उन्हाळा असतो, कारण त्या किरणाची लांबी कमी असते. तिरप्या किरणांची लांबी जास्त असते. जास्त लांबी असली की उन्हाळा कमी, उष्णता कमी, आणि कमी लांबी असली की उष्णता जास्त. हा साधा नियम आहे. आणि म्हणून या मकर संक्रमण हा संक्रमणाचाच काळ आहे. डिसेंबर जानेवारीमध्ये पुष्कळ थंडी असते, पण ह्या संक्रांतीनंतर थंडी हळूहळू कमी होते आणि उष्णता वाढायला लागते, कारण सूर्याचे लंबरूप किरण काटकोनामध्ये पृथ्वीवर पडायला लागतात. मग प्रखरता वाढते, उन्हाची प्रखरता वाढते, उन्हाळ्याची चाहूल लागते. केवढा विचार आहे ना हा! किती शास्त्रीय दृष्टिकोन ह्या सणांच्या मागे आहे. आपल्या द्रष्ट्या ऋषींना खरोखर किती वंदन करावं तेवढं कमीच आहे. आता काय व्हायला लागतं, आत्तापर्यंत रात्र मोठी असते, हिवाळ्यामध्ये रात्र मोठी आणि दिवस लहान असतो. पण आता या संक्रांतीनंतर उत्तरायण सुरू होतं, आणि मग त्यावेळेला काय होतं तर दिवस मोठा होतो आणि रात्र लहान होते. हे सुद्धा स्थित्यंतर आहे. मग हे स्थित्यंतर, आणि कुठलंही स्थित्यंतर होताना, कुठलंही परिवर्तन होताना विकार उद्भवतात. परिवर्तन, बदल म्हणजेच विकार. आणि माणसाच्या शरीरामध्ये सुद्धा या थंडी संपून जेव्हा उन्हाळ्याची चाहूल लागते तेव्हा वेगवेगळे विकार डोकं वर काढतात. वेगवेगळ्या व्याधी होऊ शकतात, आजार होऊ शकतात. पण ते होऊ नयेत म्हणून आपल्या पूर्वजांनी केवढी मोठी सोय करून ठेवलेली आहे. या सुमारास आहारामध्ये बदल करायचा असतो. खरं म्हटलं तर काय बदल करायचा, तर ह्या थंडी संपत आलेली आहे पण तरी अजून थोडीशी आहे, त्यावेळेला कुठला आहार घ्यायचा, तर बघा काय सुंदर धुंदुरमासाचं महत्त्व आपल्याकडे सांगितलेलं आहे. पहाटेच्या वेळेला भूक लागते, अशा वेळेला रात्र मोठी असते, पहाटे पहाटे लवकर सूर्य उगवता क्षणीच आपल्याला तशी भूक लागायला सुरुवात होते. अशा वेळेला धुंदुरमास सांगितलेला आहे. किंवा आहारामध्ये तीळ लावलेली बाजरीची भाकरी, गरम गरम मुगाची खिचडी, किंवा लेकूरवाळी भाजी. भोगीची भाजी तर फार सुंदर. लेकूरवाळी भाजी म्हणजे सगळ्या भाज्या एकत्र करून, वांगे आहेत, पावटा आहे, हरभरा आहे, काय म्हणतात श्रावण घेवडा, असं सगळ्या भाज्या एकत्र करून अतिशय सुंदर अशी भाजी तयार करतात. त्याला लेकूरवाळी भाजी असं म्हणतात. किती त्याच्यामागे विचार आहे. आणि एवढंच नाही तर त्याच्याबरोबर गुळ पोळी आहे. गुळाची पोळी हा अत्यंत योग्य असा आहार आहे ह्या काळातला. किंवा तिळगुळ, संक्रांतीला आपण तिळगुळ देतो. आता हा तिळगुळ काय आहे, तर हा उष्णता देणारा आहे पण तरी सात्विक पदार्थ आहे. उष्णता म्हणजे असं दाहक नाही आहे, उष्णता पण आहे पण तरी सात्विक पदार्थ आहे. म्हणजे बघा ना, तीळ म्हणजे काय आहे, तर तीळचे दोन अर्थ आहेत, म्हणजे स्नेहचे दोन अर्थ आहेत. तीळ काय करतात, तर स्नेह प्रदान करणारे तीळ आहेत आणि त्या तिळांना बांधून ठेवणारा गूळ आहे. आणि म्हणून आपल्याकडे तिळगुळ देण्याची पद्धत आहे. तिळगुळ देताना सुद्धा म्हटलं जातं की तिळगुळ घ्या आणि गोड बोला. हा खरं म्हटलं ना तर मैत्रीचा सण आहे. वेगळा फ्रेंडशिप डे करायलाच नको, आपला हा फ्रेंडशिप डेच आहे. तिळगुळांनी स्नेहबंध आणखीन घट्ट होत जातात, दृढ होत जातात. आणि एकमेकांची जर का मन दुरावलेली असतील तर ती जवळ यायला मदत होते ह्या संक्रांतीमुळे. स्नेहाचे दोन अर्थ आहेत बरं का. स्नेह म्हणजे तेल आहे आणि स्नेह म्हणजे प्रेम आहे. तेलाचीही गरज असते, कारण थंडीच्या दिवसामध्ये त्वचा फुटू शकते किंवा जरा ताणली जाऊ शकते. त्यावेळेला स्नेह मालिश म्हणजे करणं, तेलाने मालिश करणं हेही आवश्यक आहे. आणि प्रेम वाढवणं हेही, प्रेमाची सुद्धा ऊब हवी ना, असा त्याचा प्रतिकात्मक अर्थ घ्यायचा आहे. तिळगुळाचा, स्नेहाचा हा प्रतिकात्मक अर्थ आहे. याच वेळेला काटेरी हलवासुद्धा असतो बरं का. हलवा कसा असतो, त्याला काटे असतात पण तरी तो गोड असतो. मग तसंच आहे ना, जीवन कसं हे हलव्यासारखं आहे. सुख आणि दुःख आहेतच जीवनामध्ये, काटे पण आहेत आणि गुलाब पण आहे. पण गुलाब पाहिजे असेल तर काट्यांचा स्वीकार करायला पाहिजे. आणि काटेरी हलवा हेच आपल्याला सांगतो. आणि हा हलवा बनवण्यातसुद्धा फार मोठं कौशल्य आहे, अत्यंत सुगरणीचं काम आहे ते. हलवा हा सहजासहजी नाही, त्याच्यासाठी चटके सोसावे लागतात. पण तेव्हा हा मधुर गोड असा हलवा मिळतो. आणि आयुष्य तरी काय आहे, या काटेरी हलव्यासारखंच आहे. सुखदुःखांचं मिश्रण आहे. सुखस्यानंतरम दुःखम, दुःखस्यानंतरम सुखम, न नित्यम लभते दुःखम, न नित्यम लभते सुखम. काय सुंदर हा सीझन आहे. हा ऋतुमानच इतका ऊर्जा देणारा आहे.
हा सूर्यनारायणाचा आपण व्रत करतो आहे, हा सण सूर्यनारायणाचा सण आहे. ह्याच वेळेला नवीन धान्य येतं, नवीन नवीन धान्य येतं आणि म्हणून सवाष्णी बायकांनी एकमेकींना वाण द्यायचं असतं. आणि त्या वाणामध्ये, त्या सुगडामध्ये काय असतं? ऊसाचे कर्वे असतात, हरभरा असतो, गाजर असतो, तिळगुळ असतो त्याच्या जोडीला, हे सगळं द्यायचं असतं. आणि ह्याच्यातनं मनं जोडायचे, एकमेकांना आपल्या शेतातलं आपलं काहीतरी त्याला नमुना म्हणून देणं, अशी सुद्धा त्याच्यातनं हे पद्धत सुरू झाली असावी. पण अशा कितीतरी गोष्टी आहेत. आता काहींच्या मते संक्रांत ही शुभ आहे आणि किंक्रांत ही अशुभ आहे. काही प्रमाणात बरोबर आहे. किंक्रांत, संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी संक्रांतीची कर असते आणि कर असते म्हणजे काय आहे तर ती किंक्रांत त्याला म्हटलं जातं. ही किंक्रांत काय आहे तर किंक्रांत म्हणजे जे अशुभ आहे, जे अनिष्ट आहे, जे नको आहे ते काढून टाकणं. आणि म्हणून ही किंक्रांत या करीच्या दिवशीसुद्धा आदल्या दिवशीची भोगीची भाकरी त्या संक्रांतीच्या करीला खाण्याची पद्धत आहे की याच्यावरनं आता उलटून गेलं, आता ह्याचा आम्हाला काही बाधा होणार नाही, याचा आम्हाला काही त्रास होणार नाही. आणि म्हणून ही किंक्रांतसुद्धा करतात. आणि किंक्रांतीला लहान मुलांना बोरन्हाण घातलं जातं आणि बोरन्हाणामध्ये सुद्धा हे उतरून टाकण्याची एक त्याच्यामागे एक भाव असावा कदाचित, की ह्याच्या काय इडापिडा टळून जाऊ दे, काही अनिष्ट व्हायला नको, आणि बोरन्हाण घालण्याची त्याच्यातनं पद्धत आहे. बोरन्हाणाला किंवा या संक्रांतीच्या एकूणच दिवसामध्ये आपल्याकडे काळे कपडे वापरण्याची पद्धत आहे. किती विचार आहे बघा, प्रत्येक गोष्टीला इतर वेळेला आपण कदाचित काळे कपडे घालणार नाही, अशुभ समजतो, पण संक्रांतीच्या दिवसामध्ये आवर्जून लहान बाळांनासुद्धा काळं झबलं शिवलं जातं. तरुण स्त्रिया, नवविवाहित स्त्रियांनासुद्धा अगदी मुद्दाम अशी काळी साडी, हलव्याचे दागिने केले जातात. पण काळ्या रंगाचं महत्त्व फार आहे, कारण काळा रंग हा उष्णता धरून ठेवणार आहे, हा धरून ठेवतो, उष्णता साठवून ठेवतो. आणि म्हणून काळे कपडे घातले की उबदार वाटायला लागतो, त्या थंडीचा फारसा त्रास होत नाही. आणि म्हणून ह्या काळ्या कपड्यांची पद्धत आहे. प्रत्येक गोष्ट जसा विचार करू ना तसं सगळं आपल्याला ह्याचं कोडच उलगडायला लागतं. बघा, हा जो दिवस आहे, हा जो महिना आहे तो उत्तरायण इथपासून सुरू होतं. संक्रांतीपासून उत्तरायण सुरू होतं. आणि उत्तरायणामध्ये काय असतं म्हणजे सूर्य उत्तरेला जातो. सूर्य जरी पूर्वेला उगवत असला तरी रोज त्याची उगवण्याची दिशा थोडी दक्षिणायनामध्ये दक्षिणेकडे कलत जाते आणि उत्तरायणामध्ये उत्तरेकडे जात जातो, थोडा अंशाने जात जातो. आता उत्तरायणाचं एक वैशिष्ट्य असं आहे की त्या काळामध्ये आकाशामध्ये ढग नसतात, आकाश अत्यंत निरभ्र असतं. आणि निरभ्र आकाश कसं आहे तर ते आकाशाचा जो नीलिमा आहे ना, आकाशाचा जो नीलिमा आहे त्याच्यामध्ये नजर अगदी फेकायची. ह्या अथांग आकाशाकडे बघायला लागलो की आपलं हृदयसुद्धा अथांग व्हायला लागतं, विशाल व्हायला लागतं. पण जर का आपल्याला सांगितलं की आकाशाकडे बघत बसा तर आपण काही बघणार नाही. मग त्याच्यावर ऋषींनी किंवा एकूणच आपल्या पूर्वजांनी एक अतिशय उत्तम उपाय आहे की खेळही आहे आणि शास्त्रही आहे. आणि म्हणूनच या आकाशाकडे मुलांनी बघावं, त्यांची दृष्टी स्वच्छ व्हावी, म्हणून या पतंगाच्या उत्सवाचं नियोजन आहे. पतंग उडवत असताना आपोआपच त्या आकाशाकडे सतत एकटक बघितलं जातं आणि त्यामुळे दृष्टी अत्यंत स्वच्छ होते. दृष्टीतले जे काही दोष असतील ते पूर्णपणाने निघून जातात. आणि म्हणून जानेवारी महिन्यामध्ये संक्रांतीला हा पतंगाचा उत्सव साजरा केला जातो. दृष्टीला त्याच्यातनं तेज प्राप्त होतं. किती विचार आहे ना, कपड्यांच्या बाबतीत विचार आहे, आहाराच्या बाबतीत विचार आहे, खेळांच्या बाबतीत विचार आहे, सणांचा विचार आहे. केवढा विचार आपल्या भारतीय संस्कृतीने केला आहे. खरोखर ते ऋषी आहेत, त्यांना पुन्हा पुन्हा कितीही वंदन केलं तरी कमीच आहे. असा हा पौष महिन्यातला हा संक्रांतीचा सण इतर सणांसाठी किंवा इतर शुभकार्यांसाठी निषिद्ध असला तरी एक व्रत इथे घ्यायचं आहे, ते म्हणजे गोड बोलण्याचं व्रत घ्यायचं आहे. दुसऱ्याला सांगताना आपणही अधिक गोड बोलायला पाहिजे ना.
तिळगुळ घ्या आणि गोड बोला, हे गोड बोलण्याचं व्रत घेतलं की आपोआप दुरावलेली मनं एकत्र येतात, जुळतात आणि ही मैत्री घट्ट होते. वेगळा फ्रेंडशिप डे नकोच. आमची संक्रांत हाच एकमेकांना जोडणारा स्नेहाचा धागा आहे. तिळगुळाने मनंही जोडली जातात. काय बोलावं हो या सूर्याबद्दल, या सणाबद्दल, या मकर संक्रांतीबद्दल. असं म्हटलेलं आहे, देशोऽयं भारतश्रेष्ठः पंचदेव प्रपूजकः सौरधर्मप्रवर्ता च सूर्योपासक आदितः. भारत देश हा पहिल्यांदा, भारत देशाने या सूर्योपासनेची परंपरा, याला सुरुवात कोणी केली, प्रवर्तक कोण आहे, फाउंडर कोण आहे याचा, तर आपला भारत देशाने या सूर्याच्या उपासनेला सुरुवात केली आहे. आणि आमच्या शंकराचार्यांनी सुद्धा पंचायतन सांगितलं. अनेक देव झाले होते त्या काळामध्ये, म्हणून पंचायतनाचं महत्त्व सांगताना मध्यभागी कोणाला ठेवायचे, तर सूर्यदेव आहे. सूर्यदेव मध्यभागी, एका बाजूला शंकर, एका बाजूला विष्णू, एका बाजूला देवी आणि एका बाजूला गणपती, अशा ही रचना सांगितलेली आहे. त्यामुळे पंचायतन हे सुद्धा महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा सूर्याला अग्रस्थान दिलेलं आहे. पण भारताने हे सुरू केल्यानंतर इतर संस्कृतींनी सुद्धा त्याचा स्वीकार केलेला आहे बरं का. म्हणजे सूर्योपासना ही विश्वमान्य आहे. विश्वामध्ये ठिकठिकाणी ही सूर्याची उपासना केली जाते. म्हणजे पारशी लोक आहेत ना, ते सूर्याला आणि अग्नीला एवढेच त्यांचे देव आहेत. सूर्य आणि अग्नी ह्या देवता मानतात. किंवा भारताच्या नंतर पण फार जुनी संस्कृती आहे बॅबिलोनियन संस्कृती, त्यांच्यामध्ये तर दिवसाची सुरुवात पहिले सूर्यदर्शन घेऊन करायची, अशी पद्धत आहे. म्हणजे कितीतरी वेदांमध्ये, म्हणजे आमच्या ऋषींनी वेदांमध्ये तर किती सुंदर सौर सूक्त आहेत. सूर्याची स्तुती करणारी अनेक सूक्त आहेत. या सूर्याचा अपार महिमा सांगितलेला आहे. पातंजल योगसूत्र आहे, त्याच्यामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे की सूर्याचं ध्यान केलं ना तर संपूर्ण जगाचं ज्ञान प्राप्त होतं. केवळ सूर्याच्या ध्यानाने जगताचं ज्ञान प्राप्त होतं, असं पातंजल योगसूत्र म्हटलेलं आहे. आणि त्याच्यात म्हटलेलं आहे, सूर्यो वै ब्रह्म, सूर्य हाच ब्रह्म आहे. किंवा असं एक वचन आहे, आर्याणाम देवता सूर्यो विश्वचक्षुर्जगत्पती कर्मणाम प्रेरको देव पूज्यो ध्येयस्य सर्वदा. कर्मांना प्रेरणा देणारा कोण आहे? सूर्यनारायणच आहे. आपल्याला दिवस उजाडला की आपल्याला उत्साह येतो. जसा दिवस मावळतो, सूर्य जसा दिसेनासा होतो, तसं तसं आमचंही चैतन्य ओसरायला लागतं. पण पुन्हा सकाळी उठलो की पुन्हा चैतन्य भरतो. कोण? तो सूर्य. कर्मणाम प्रेरको देवः, असा कर्मांना प्रेरणा देणारा. तुम्ही आम्हीच कशाला, पक्ष्यांचा सुद्धा किलबिलाट सूर्योदयाबरोबरच सुरू होतो. अगदी कुत्री मांजरीसुद्धा सूर्योदय झाला की त्यांना अगदी उत्साह येतो. सगळंच प्राणी मात्र जगताचा हा चक्षु आहे, असा हा सूर्य आहे. आणि ज्या कल्पना आहेत ना आपल्या, इतर ग्रह, नक्षत्र, योग, राशी, कर्ण, आदित्यगण, वसुगण, रुद्रगण, अश्विनी कुमार, कितीतरी आहेत. पवन आहे, अग्नी आहे, इंद्र आहे, प्रजापती आहे. पर्वत, नद्या, समुद्र, नागगण, या सगळ्यांचं कारण कोण आहे असं विचाराल, सूर्यच कारण आहे. पौर्णिमा, अमावस्या, चतुर्थी वगैरे आपण काय काय म्हणतो, पण ह्या सगळ्याला कारणीभूत कोण आहे, मेन कोण आहे, मुख्य कोण आहे त्याचा? सूर्यदेवच सगळ्याचं कारण आहे. सूर्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. ऋतूसुद्धा कशामुळे होतात? सूर्यामुळे. सगळं सूर्यामुळे. भविष्य पुराणामध्ये तर फार सुंदर एक वचन सांगून ठेवलेलं आहे, नास्ति वेदात परम शास्त्रम नास्ति गंगा समासरित. वेदांसारखं दुसरं शास्त्रच नाही आहे आणि गंगेसारखी दुसरी नदी नाही आहे. नास्ति भुवानुसमो देवो नास्ति मातृसमागती. सूर्यासारखा दुसरा देवच नाही. सूर्या इतका प्रत्यक्ष भेटणारा, रोज भेटतोय आम्हाला, असा सूर्यासारखा दुसरा देव नाही आणि आईसारखी दुसरी गती नाही. भविष्य पुराणात सांगून ठेवलेलं आहे. ऋग्वेदात तर त्याला म्हटलेलं आहे, सूर्य आत्मा जगतः. आत्माच आहे, तो आहे म्हणून हे सगळं जगत चाललेलं आहे. म्हणून ही झाडं डोलत आहेत, फुलत आहेत, फुलं, फळं, पक्षी, या सगळ्यांचं जीवन कोण आहे? हा सूर्यच आहे.
अहो, प्रश्नोपनिषदात तर म्हटलेलं आहे, सतेजसी सूर्ये संपन्न. सूर्य हा तेजानी संपन्न आहे. आणि भगवद्गीता तर विभूती योगामध्ये म्हणते, ज्योतिषाम रविरंशुमान. अंशुमान असा रवी हा ज्योतींमधली श्रेष्ठ ज्योती आहे. तेज, सगळ्यात जास्त तेज कुणाचं आहे तर ते ज्योतीचं तेज आहे, म्हणजे सूर्याचं तेज आहे असंही म्हटलेलं आहे. आणि नारायण उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे, आदित्यो वै तेज ओजे. आदित्य हे सगळ्याचं तेज आहे. किती सगळ्या ग्रंथामध्ये कुठलाही ग्रंथ उघडा सूर्याविषयी नाही असं नाहीच. कारण सूर्य सगळ्यांना प्रकाश देणार आहे. आपलं जे आत्ता जे तापमान आहे शरीराचं ते सूर्यामुळे नियंत्रित आहे. सूर्य नसता तर सगळी पृथ्वी गार पडली असती. सूर्यामुळे सगळं आहे. आणि हा सूर्य कसा आहे, अहो तो सगळ्यांवर सारखाच प्रकाश देत असतो. सगळ्यांना सारखीच ऊर्जा, सारखंच चैतन्य, सारखंच जोम देतो. असं नाही म्हणत की हा राजा आहे म्हणून याला जास्त, ह्याच्या राजवाड्यावर जास्त प्रकाश टाकतो आणि हा झोपडीतला भिकारी आहे ह्याच्या झोपडीवर कमी प्रकाश, असं करतो का हो सूर्य? कुणामध्येही त्याला भेदभावच नाही आहे. म्हणजे तुम्ही आस्तिक असा, तुम्ही नास्तिक असा, तुम्ही शहरातले असा, तुम्ही खेड्यातले असा, तुम्ही सुशिक्षित अशिक्षित असा, सनातनी असा किंवा अगदी आधुनिक, सूर्यनारायणाकडे कुठलाच भेदभाव नाही आहे. श्रीमंत, गरीब, सुंदर, कुरूप सगळ्यांना, अगदी किडे मुंगी ह्या सगळ्यांनासुद्धा तो चैतन्य देतो. अहो, जीवनच देतो. जीवनदान देणारा हा देवांचा देव आहे, तो सूर्यदेव आहे. आणि त्याची उपासना करायची, त्याची आराधना करायची, त्याचं व्रत घ्यायचे. या संक्रांतीच्या निमित्ताने आपण हे व्रत घेणार आहोत. अहो, प्रभू रामचंद्रांनीसुद्धा, त्यांचा वंशसुद्धा सूर्यवंश होता. आणि या सूर्यवंशातले एकापेक्षा एक राजे पराक्रमी होते, शूर होते. अतिशय श्रेष्ठ अशा राजांची परंपरा या सूर्यवंशामुळे या रघुवंशाला मिळालेली आहे. हे सगळं जर या सूर्याच्या तेजामुळे जर का लाभत असेल तर आम्हाला हे पूर्णपणाने विनामूल्य मिळालेलं हे वरदान आम्ही का बरं वाया दौडायचं? आणि दुसरी एक गोष्ट अशी आहे की इतर कुठल्याही देशामध्ये इतका लखलखीत सूर्यप्रकाश पडत नाही. पाश्चात्य देशांना तर सूर्याचं अगदी अप्रूप आहे, कारण त्यांच्याकडे कायम थंडीच असते. अगदी एखादा दिवस क्वचित लख्ख सूर्यप्रकाश मिळाला की त्यांना कोण आनंद होतो. मग आम्हाला तर हा सूर्यप्रकाश 12 महिने 365 दिवस रोज मिळतो आहे. मग तरीसुद्धा याच्याकडे आम्ही डोळेझाक करायची नाही, चालणार. या मकर संक्रांतीच्या निमित्ताने या सूर्याला आपण त्याची आराधना करण्याचं, आणि आपण हा एक संकल्प करूया, सूर्याची आराधना करायची. त्याचं तेज त्याच्या इतकं नाही, पण त्याचा अगदी 1 अब्जांश जरी आपल्याला मिळाला तरी आपल्यामध्ये किती तेज येईल. या सूर्यनारायणाला हीच प्रार्थना करायची. मकर संक्रांत हा त्याचा सण आहे. त्याला आपण हे प्रार्थना करूया की आमच्यामध्ये सुद्धा तुझ्या तेजाचा एक लहानसा का होईना, एक बारीकसा अंश तरी आमच्यामध्ये येऊ दे, आमच्या जीवनामध्ये येऊ दे, आमच्या आचरणामध्ये येऊ देत. तुझ्यासारखं कर्मयोगी आम्हाला होता येऊ देत, अशीच त्याला प्रार्थना करूया आणि त्यालाच वंदन करूया. आदित्यस्य नमस्कारान् ये कुर्वन्ति दिने दिने जन्मान्तरसहस्रेषु दारिद्र्यन्नोपजायते. ओम शांती शांती शांती.